श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी यांनी तुमच्या संपूर्ण आयुष्याचा थरकाप उडवणारी एक अत्यंत खळबळजनक आणि चक्रावून टाकणारी भविष्यवाणी केली आहे. जून महिन्याचे हे शेवटचे दिवस तुमच्या आयुष्यात असा काही महाभूकंप घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गुरुजींच्या मते तुमच्या राशीचा स्वामी शुक्रदेव आणि सूर्यदेवाच्या अथांग कृपेमुळे तब्बल 7 महाशुभ योग एकाच वेळी तुमच्या राशीत सक्रिय झाले असून तुमच्या 7 पिढ्याचे दारिद्र्य मुळापासून उपटून टाकण्याचे महासंकेत मिळत आहेत. तुमच्या नशिबाचे बंद कुलूप आता कायमचे उघडणार असून तुमच्या पत्रात 5 अशा मोठ्या खुशखबऱ्या पडणार आहेत ज्या ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. वृषभ राशीच्या जातकांनो, हा सुवर्ण काळ जितका अथांग पैसा आणि आनंद देणारा आहे तितकाच तुमच्यासाठी एका मोठ्या संकटाची घंटाही वाजवत आहे असा थेट इशारा गुरुजींनी दिला आहे. या दिवसाच्या खेळात एकीकडे तुमच्या घरात थेट कोट्यावधीच्या गुप्त धनलाभाची आणि नन्हे मेहमानाच्या आगमनाची गोड बातमी घुमणार आहे, तर दुसरीकडे तुमच्याच पैशावर आणि प्रगतीवर डोळा ठेवून बसलेले काही गुप्त शत्रू तुमच्या नाशाची तयारी करत आहेत. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध रचले जाणारे षडयंत्र आणि वाहनाची जोडलेले एक मोठे सुप्त संकट तुम्हाला चक्रव्यूहात अडकवू शकते. जर तुम्ही वाहन चालवताना किंवा पैशाची उधारी देताना गुरुजींनी सांगितलेली ती एक मोठी चूक केली तर नशिबाचा हा सोन्याचा रथ उलटायला वेळ लागणार नाही. म्हणूनच संपूर्ण भविष्य अत्यंत बारकाईने समजून घ्या. तर वृषभ राशीच्या जातकांनो, जून महिन्याच्या या शेवटच्या दिवसात तुमच्यावर अचानक पैशाचा प्रचंड महापूर येणार आहे. सूर्यदेव आणि तुमच्या राशीचे स्वामी शुक्रदेवाच्या अथांग आशीर्वादामुळे तुमच्या राशीत राजयोग आणि धनयोगाचा असा काही महासंगम झाला आहे जो तुमच्या आयुष्यातील आर्थिक टंचाई कायमची संपवून टाकेल. जर तुमचे लाखो रुपये कुठेतरी बऱ्याच दिवसापासून अडकलेले असतील किंवा एखाद्या मित्राने नातेवाईकाने तुमचे पैसे बुडवले असतील तर या दिवसात हे धन पूर्ण ताकदीने अचानक तुमच्या हातात परत येईल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या चमत्कारिक दिवसाच्या काळात तुमची आर्थिक वृत्ती कमालीची तल्लख असेल, ज्यामुळे तुम्ही घेतलेला प्रत्येक आर्थिक निर्णय सोन्यासारखा ठरेल. तुमच्या मनात एक गुप्त गुंतवणुकीची मोठी आणि सुवर्ण संधी चालून येईल. या काळात जमीन, शेअर्स, सोने किंवा नवीन व्यवसायात तुम्ही केलेली गुप्त गुंतवणूक भविष्यात तुम्हाला इतका प्रचंड मोठा परतावा देईल की तुमचे बँक बॅलन्स रात्रीतून वेगाने वाढण्यास सुरुवात होईल आणि तुम्ही अचानक श्रीमंतीच्या शिखरावर पोहोचू शकाल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, दैवी कृपेने एका बाजूने पैशाची आवक वाढत असतानाच तुम्हाला तुमची व्यावसायिक गणिते अतिशय हुशारीने आणि सावधपणे मांडावी लागणार आहेत. अडकलेला पैसा हातात आल्यामुळे तुमचे मन अत्यंत आनंदित होईल आणि व्यवसायातील पैशाची जुनी नड कायमची दूर होईल. हा काळ तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे दारिद्र्य मुळापासून उपटून काढणारा आणि तुमच्या आर्थिक स्थितीला एक नवी व अत्यंत मजबूत दिशा देणारा ठरेल यात शंका नाही. तर वृषभ राशीच्या जातकांनो, नोकरी करणाऱ्या लोकांसाठी जून महिन्याचे हे शेवटचे दिवस एखाद्या वरदानासारखे ठरणार आहेत. ग्रहाच्या तीव्र शुभ प्रभावामुळे तुम्हाला नोकरीत अचानक मोठी बढती मिळण्याचे प्रबळ संकेत गुरुजींनी दिले आहेत. तुमच्या कष्टाचे आणि प्रामाणिकपणाचे चीज होऊन मोठा आर्थिक इन्सेंटिव्ह किंवा घसघशीत पगारवाढ तुमच्या पदरात पडेल. तुमचे बॉस आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे तोंड भरून कौतुक करतील, ज्यामुळे ऑफिसमध्ये तुमच्या नावाचा प्रचंड दबदबा निर्माण होईल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, जशी तुमची प्रगती होईल तसेच तुमच्या पाठीमागे ऑफिसमधील शत्रूचा थरकाप उडणार आहे. तुमची ही उत्तुंग झेप पाहून तुमचेच काही जवळचे सहकारी तुमच्या यशाचा प्रचंड मत्सर करतील आणि तुमच्या विरुद्ध गुप्त कारस्थान रचण्याचा प्रयत्न करतील. वरिष्ठांसमोर तुमची प्रतिमा मलिन करण्यासाठी ते वेगवेगळे डावपेच खेळू शकतात, परंतु शुक्रदेवाच्या शुभ प्रभावाने त्यांचे सगळे वार रिकामे ठरतील आणि तुमचे शत्रू स्वतःच्या जाळ्यात अडकून पुरते उद्ध्वस्त होतील. तर वृषभ राशीच्या जातकांनो, शत्रूचे कारस्थान जरी अपयशी ठरणार असले तरी
तरी गुरुजींनी तुम्हाला अत्यंत सावध राहण्याचा सुवर्णमंत्र दिला आहे. शत्रूचा थरकाप उडलेला असतानाही तुम्ही गाफील राहू नका. तुमच्या नोकरीशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज, फाईल्स किंवा गुप्त माहिती अतिशय सांभाळून ठेवा. ऑफिसमध्ये कोणावरही आंधळा विश्वास ठेवून तुमचे करिअर प्लॅन्स कोणाशीही शेअर करू नका. तुमचे गुपित तुमच्यापाशीच ठेवणे या काळात तुम्हाला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, जूनच्या या शेवटच्या दिवसाच्या काळात तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधात एक अत्यंत खळबळजनक आणि अनपेक्षित वळण येणार आहे. शुभयोगामुळे घरातील वातावरण जे बऱ्याच दिवसापासून तणावपूर्वक होते ते अचानक अतिशय आनंदी आणि सौहार्दपूर्ण बनेल. जर तुमच्या कुटुंबामध्ये किंवा जवळच्या नातेवाईकामध्ये काही जुने मतभेद किंवा गैरसमज चालत आले असतील तर या काळात एखाद्या मध्यस्थाच्या मदतीने कायमचे संपुष्टात येईल आणि नात्यात पुन्हा एकदा पूर्वीसारखा गोडवा निर्माण होईल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, जे जातक बऱ्याच दिवसापासून कोणावर तरी मनापासून प्रेम करत आहेत आणि आपले नाते पुढच्या टप्प्यावर नेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी हा काळ चमत्कारापेक्षा कमी नसेल. काही अनपेक्षित परिस्थितीमुळे तुमचे छुपे प्रेम संबंध अचानक घरातील मोठ्या समोर उघड होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला यामुळे घरात थोडा थरकाप किंवा तणाव निर्माण झाला तरी गुरुजींच्या मते सूर्यदेवाच्या कृपेने घरातील वरिष्ठ सदस्य तुमच्या प्रेमाचा स्वीकार करतील आणि तुमच्या प्रेमविवाहाला आनंदाने मंजुरी देतील. तर वृषभ राशीच्या जातकांनो, प्रेमाच्या या सुवर्ण काळासोबतच तुमच्या घरात आणखी एक आनंदाची मोठी लहर धडकणार आहे. ज्या विवाहित जोडप्यांना अपत्य प्राप्तीची तीव्र इच्छा आहे त्यांच्या घरात या दिवसात नन्हे मेहमानाच्या आगमनाची अत्यंत शुभ गोड बातमी घुमणार आहे. एकीकडे प्रिय व्यक्तीची कायमची साथ मिळणे आणि दुसरीकडे घरात नवीन पाहुण्याचे आगमन होणे, या दोन्ही गोष्टीमुळे तुमचे कौटुंबिक जीवन सुखाच्या अथांग महासागरात नाहून निघेल यात तीळ मात्र शंका नाही. तर वृषभ राशीच्या जातकांनो, जून महिन्याच्या या शेवटच्या दिवसात तुमच्या कौटुंबिक आघाड्यावर पैशाचा पाऊस पडत असताना दुसरीकडे मात्र तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागणार आहे. तुमच्या मुलाच्या किंवा घरातील लहान सदस्याचा कमालीचा जिद्दी आणि हट्टी स्वभाव काही काळासाठी तुमची चिंता प्रचंड वाढवू शकतो. त्यांच्या काही आवाजवी मागण्यामुळे किंवा बदललेल्या वागण्यामुळे घरात किरकोळ वादावादी आणि मानसिक तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही पालक म्हणून थोडे अस्वस्थ व्हाल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, मुलाच्या या हट्टी स्वभावावर गुरुजींनी तुम्हाला एक अत्यंत मोलाचा सल्ला दिला आहे. या दिवसात मुलाच्या हट्टावर रागाने किंवा मारझोड करून उत्तर देऊ नका, तर परिस्थिती अतिशय शांततेने आणि प्रेमाने हाताळा. कारण मुलाचे बदललेले वागणे कोणत्याही चुकीच्या उद्देशाने नसून त्यांच्या मनातील एका मोठ्या वैचारिक बदलामुळे असणार आहे. तुमचा संयमच या काळात घरातील शांतता टिकवून ठेवण्यासाठी सर्वात मोठी गुरुकिल्ली ठरेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, मुलाच्या हट्टीपणामुळे तुम्ही सुरुवातीला जरी चिंतेच्या गर्तेत सापडलात तरी या दिवसाच्या शेवटी तुम्हाला असा काही ऐतिहासिक आणि सुखद धक्का मिळणार आहे की तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाही. हीच हट्टी मुले शिक्षण, क्रीडा किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात अशी काही उत्तुंग किंवा चमत्कारी कामगिरी करून दाखवतील ज्यामुळे संपूर्ण समाजात तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल. मुलाची ही मोठी उपलब्धी पाहून तुम्हाला तुमच्या संगोपनाचा सार्थ अभिमान वाटेल आणि तुमच्या जुन्या सगळ्या चिंता एका झटक्यात गायब होतील. वृषभ राशीच्या जातकांनो, जूनच्या या शेवटच्या दिवसाच्या सुवर्ण काळात देव जरी तुमच्यावर सुखाचा आणि पैशाचा वर्षाव करणार असले तरी उधारीचे एक मोठे आणि भयंकर संकट तुमच्या दारावर टपून बसले आहे. या दिवसात कोणावरही अतिविश्वास ठेवून पैशाची मोठी उधारी किंवा कर्ज देण्याची चूक अजिबात करू नका. नशिबाच्या जोरावर तुमच्याकडे पैसा येत असला तरी या काळात दिलेली उधारी कायमची बुडण्याची आणि पैशाचे प्रचंड नुकसान होण्याची दाट शक्यता गुरुजींनी वर्तवली आहे. हा अडकलेला पैसा भविष्यात तुमच्या कौटुंबिक वादाचे आणि मानसिक त्रासाचे मुख्य कारण बनू शकतो. तर वृषभ राशीच्या जातकांनो, आर्थिक संकटासोबतच आरोग्याच्या आघाडीवरही गुरुजींनी तुम्हाला एक अत्यंत कडक आणि विशेष चेतावणी दिली आहे. कामाचा वाढता
व्याप, नोकरी व्यवसायातील प्रचंड धावपळ, कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याची शक्यता, अचानक येणाऱ्या मानसिक ताणामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. विशेषतः ज्या जातकांना आधीपासूनच मधुमेह किंवा ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी या दिवसात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासणी करून घ्यावी. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या संपूर्ण काळात तुम्हाला सर्वात मोठी आणि कडक सावधगिरी वाहन चालवताना बाळगायची आहे. गाडी चालवत असताना मोबाईल फोनवर बोलणे, मेसेज करणे किंवा रस्त्यावर निष्काळजीपणे घाई गडबड करणे तुम्हाला थेट हॉस्पिटलची पायरी दाखवू शकते. कारण या दिवसात अपघाताचे प्रबळ आणि अशुभ योग दिसत आहेत. त्यामुळे रस्त्यावर प्रवास करताना तुमचे पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त गाडी चालवण्यावर केंद्रित ठेवा. जर तुम्ही गुरुजींनी सांगितलेल्या या लहान सहान चुका टाळल्या आणि आरोग्याची योग्य काळजी घेतली तर हे दिवस तुमच्यासाठी सुरक्षित आणि समाधानाचे ठरतील. तर वृषभ राशीच्या जातकांनो, अशाच रोजच्या भविष्यवाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा.